तसा ॲटो स्विच आहे. ह्या ॲटो स्विचमध्ये ड्राय रन रिस्टार्टचं फंक्शन ॲड केलेलं आहे. म्हणजे ड्राय रन रिस्टार्ट म्हणजे काय की बाबा पाणी संपल्यानंतर मोटर बंद व्हावी आणि आपण सेट केलेल्या वेळेनुसार ती परत आपोआप चालू व्हावी. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळं सेटेबल टायमिंग ड्राय रन रिस्टार्ट सेटेबल टायमिंग सेट करू शकतो. अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास आणि 4 तास असं 4 टायमिंग याच्यामध्ये ड्राय रन रिस्टार्टचे सेट करता येतात. तसंच याच्यामध्ये एक नो लोड रिस्टार्टचं एक ॲडिशनल फंक्शन आहे. नो लोड रिस्टार्ट म्हणजे काय, समजा पहिल्या प्रयत्नात व्होल्टेज कमी असल्यामुळे जर कॉन्टॅक्टर उचलला गेला नाही तर याला स्वतःला मेमरी आहे, हा 1 मिनिटानं परत उचलून बघतो. जर परत नाही उचलला तर परत 1 मिनिटानं उचलून बघेल. म्हणजे जेणेकरून ह्याला नो लोड रिस्टार्ट म्हणजे व्होल्टेज कमी असताना जर कॉन्टॅक्टर नाही उचलला तर परत चालू करण्याची सुविधाही याच्यामध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये ड्राय रन रिस्टार्टचं टाईम सेट करता येते आणि नो लोड रिस्टार्ट ऑलरेडी याच्यामध्ये सेट केलेलं आहे. याला ड्राय रन पर्सेंटेजचा एक नॉब आहे. म्हणजे किती करंट कमी आल्यानंतर त्याने मोटर बंद करायची ते ठरवायची पण याच्यामध्ये सोय आहे. हा 3 HP पासून 25 HP पर्यंत